वारकऱ्यांच्या वेशात आज सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर जे आहेत विधान भवनाच्या विधान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आलेले आहेत। काय विठुरायाकडे साकडं घालताय, कारण की पालखी तर आता मार्गस्थ झालेल्या आहेत सगळ्या, काय म्हणणं आहे तुमचं? आज आपल्या वारीला शतकांची परंपरा आहे। श्री संत ज्ञानेश्वर माऊली, श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज किंवा आपले संतांची एक मोठी मांदी याळी महाराष्ट्रामध्ये आहे आणि संतांच्या विचारानंच देश चालतो। संतांनी जे विचार दिलेले आहेत, जे अभंगामधून, जे कीर्तनामधून, ज्यांनी ग्रंथामधून सांगितलंय त्या विचारावरती आपण सगळेजण चालतो। तर आता आमचं म्हणणं एवढंच आहे की जे पांडुरंग हा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या गोरगरिबांचा, रंजल्या गाजलेल्यांचा देव आहे आणि ह्या देवाकडे कुणी जाऊ शकतं। गोरगरिबातला गरीब माणूस देवाकडे जातो, त्याचं साकडं घालतो। आज आमचं पांडुरंगाकडे हे साकडं आहे की महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीची सर्वांना खुशी असावी, सर्वांच्यामध्ये आनंद असावा, सर्वांचं भलं व्हावं, चांगलं व्हावं, अशा पद्धतीची प्रार्थना आम्ही पांडुरंगाकडे करतो। दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतात, त्यामुळे सरकार घाबरलंय असं म्हणतात। काय तुम्ही काय सांगाल यावर? अरे आता तुम्ही पण आता सिनियर पत्रकार झालाय, सरकार कशासाठी घाबरल? ज्या सरकारकडे 237च्या वर आमदार आहेत आणि असं राजकारणामध्ये चर्चा होत राहतात, परंतु त्यांना काही फरक पडेल असं वाटत नाही। महाराष्ट्राचं राजकारण हे बघा, त्या मतदारसंघातल्या आमदार जे आहेत, निवडणूक लढवून आलेले, निवडणूक हरलेले, त्या आमदारांची एक वोट बँक असते। त्यांच्याकडे 30,000, 35,000, 40,000 प्रत्येकाची मतं असतात, ते जाईल तिकडे जातात। आता शिवसेनेतली सगळीच लोक इकडे आलेत, माणूस राहिला नाही त्यांच्याकडे। तुम्हाला 30,000पासून पुढे जिंकण्यापर्यंत जायचं, 40,000पर्यंत 40,000 तुमचं वजा झालंय ना, तुम्ही शक्यच नाही, तुम्हाला निवडणुकीचं राजकारण जिंकण्याची परिस्थिती आता तुमची राहिलेली नाही। विरोधकांना काय सल्ला द्याल माऊली आज तुम्ही? विरोधकांना माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही विरोधक आहात, तुम्ही स्ट्रॉंग भूमिका घ्या। सरकार जर चुकलं तर तुम्ही सरकारला धारेवरती धरा, उठसूट राजकारण, कुठल्या तरी किरकोळ मुद्द्याचं राजकारण हे करणं योग्य नाही। आता मराठीचा तुम्ही मुद्दा काढता, तुमची मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये, अरे आम्ही इथं सभागृहामध्ये जेव्हा बैठका होतात, मंत्रालयात जेव्हा बैठक होतात, अधिकारी इंग्लिशमध्ये बोलतात, अधिकारी हिंदीमध्ये बोलतात, बाहेरच्या राज्यातून आलेले IAS IPS अधिकारी। अरे मग आमच्या पोरांनी शिकायचं नाही का? सगळ्या आपण जगाच्या बाजारपेठेमध्ये आम्ही 5 नंबरला जातोय, तेव्हा आमच्या पोरांना सगळ्या भाषेचं ज्ञान असलं पाहिजे ना। मराठीचा अभिमान आम्हाला असावा हे कुणी सांगण्याची आवश्यकता नाही, ते आमच्या रक्तातच आहे ना। मराठीबद्दल कुणीतरी आम्हाला सांगावं अशी परिस्थिती नाही, परंतु जर नवीन भाषा आमची मुलं शिकत असतील तर तुमच्या पोटामध्ये दुखायचं कारण काय? सदाभाऊ पण आपल्या बरोबर आहेत, सदाभाऊ खोत यांच्याशी बोलणार आहोत। सदाभाऊ, काय सांगाल? खरं तर माऊलीचा वेश धारण करून आलात, विरोधकांना काय सल्ला द्याल? गावगाड्यातला शेतकरी, शेतमजूर, वारा बुलतेदार हा पांडुरंगाकडे ग्रहानं मांडायला असतो आणि म्हणून आज गावगाड्याचा आणि वारकऱ्याचा आम्ही लेकरं आहोत। आम्ही त्या वेशामध्ये गावगाड्याचं ग्रहानं मांडायला या ठिकाणी आलेलो आहे। निश्चितपणानं विरोधकांनी गावगाड्याच्या प्रश्नावर या ठिकाणी आवाज उठवावा, सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा, परंतु विरोधकांना राजकारणाच्या खुर्चीच्या पलीकडे काही दिसत नाही। अरे मराठी काय करता? मराठी आमच्या रक्तात आहे। जो महाराष्ट्रामध्ये जन्मतो त्याला आपोआप मराठी येतं, त्या मराठीचा गुरु त्याचा आईबाप आहे आणि लिहायला वाचायचा गुरु शिक्षक आहे आणि इतर भाषा काय येऊ नयेत। ह्यांची भावना अशी आहे की आमच्या लेकराबाळांनाच इंग्रजी आलं पाहिजे, आमच्याच लेकराबाळांना हिंदी आलं पाहिजे, म्हणजे भाषेमध्ये सुद्धा गावगडा दारिद्र्यच राहिला पाहिजे। कारण त्यानं जगाबरोबर धावता कामा नये, त्यानं कठोरा घेऊन वाढ ग माय म्हणून यांच्याच दारात गेलं पाहिजे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत दोघेही वारकऱ्यांच्या वेशभूषेत आलेले। खरं तर दोघांनी विरोधकांना सल्ला दिला आहे की नाही त्या मुद्द्यांवरतून राजकारण करू नका, लोकहिताच्या संदर्भात विरोधकांनी राजकारण केलं पाहिजे आणि त्या संदर्भात विरोधकांनी देखील झगडलं पाहिजे, असं मत जे आहे ते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे। व्हिडिओ सिद्धेश नाईक, अक्षय अंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।